भारतीय कलेच्या इतिहासातील महान चित्रकारांपैकी ज्यांची गणना होते व त्यांची कामे ही पूर्णपणे भारतीय संवेदना आणि युरोपियन शैक्षणिक कलेच्या संमिश्रणाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. सार्वजनिक व्यक्तिमत्व असलेल्या त्यांनी लिथोग्राफने ललित कला आणि कलात्मक अभिरुची असलेल्या सामान्य लोकांचा सहभाग वाढविण्यास हातभार लावला. अशा या अद्वितीय आणि महान चित्रकाराची माहिती घेऊयात बिंदू प्रस्तुत गोष्ट एका कलाकाराची मध्ये, ज्यांनी हिंदू देवतांचे धार्मिक चित्रण करून आणि भारतीय महाकाव्य आणि पुराणातील कृतींसाठी प्रचंड प्रशंसा मिळवली, असे भारतीय चित्रकार राजा रवी वर्मा. राजा रवी वर्मा यांचा जन्म 29 एप्रिल 1848 मध्ये किलीमनूरच्या राजवाड्यात नीलकंठन भट्टीरिपादंड उपयांबा थांपुरट्टी यांच्या पोटी झाला. ते त्यांच्या 3 भावंडांसह मोठे झाले. त्यांना 2 भाऊ व 1 बहीण होती. पुढे जाऊन ते चित्रकार होणार हे अगदी कोवळ्या वयातच दिसून आले. त्यामुळे मुलाची चित्रकाराची जन्मजात ओळखून त्यांच्या पालकांनी त्यांना त्रावणकोरच्या अय्यलम थिरुनल महाराजांकडे शिक्षणासाठी पाठवले. तेव्हा ते फक्त 14 वर्षांचे होते. त्यांना प्रथम राजवाड्यातील चित्रकार रामास्वामी नायडू यांच्याकडून शिक्षण घेतले. त्यांनी त्यांना वॉटर पेंटिंगचे बारकावे शिकवले. नंतर थिओडर जिन्सन या डच चित्रकाराकडून त्यांनी तैलचित्राचे धडे घेतले. त्यांनी आपली कारकीर्द दक्षिण भारतातील त्रावणकोर या संस्थानात सुरू केली. तिथे ते 1857 ते 1872 या काळात दरबारी चित्रकार होते. तेलाचा माध्यम म्हणून वापर करणारे ते पहिले भारतातील चित्रकार होते, ज्यांनी पाश्चिमात्य शैक्षणिक शैलीत भारतीय राजघराण्यांची भव्य चित्रे रेखाटली. राजा रवी वर्मा यांनी दृष्टिकोन आणि रचनेची पाश्चात्य तंत्रे वापरून भारतीय विषयशैली आणि थीम यांच्याशी जुळवून घेतले. ते भारतातील युरोपीय लोकांमध्ये सर्वाधिक मागणी असलेले एक कलाकार बनले, ज्यांनी नायर लेडी अडॉर्निंग हर हेअर या पेंटिंगसाठी 1873 मध्ये गव्हर्नरचे सुवर्ण पदक जिंकले. राजा रवी वर्मा यांनी जरी त्यांच्या चित्रांमुळे प्रसिद्धी मिळत असली तरी त्यांनी भारतातील पौराणिक विषय सुद्धा तेवढेच रंगवले. महाकाव्य आणि पुराणांमधील हिंदू देवी देवतांचे आणि पात्रांचे त्यांनी केलेले प्रतिनिधित्व त्यांच्या चित्रांमधून दिसून येते. राजा रवी वर्मा यांच्या सर्वात लोकप्रिय तसेच सर्वात अद्भुत चित्रांमध्ये दुष्यंत आणि शकुंतला, नल आणि दमयंती यांच्या कथेतील भाग दर्शवणारी चित्रे यामध्ये समाविष्ट आहेत. हिंदू महाकाव्य रामायणातील चित्रांमध्ये भगवान रामाच्या विजयाचा समावेश केलेला दिसून येतो. जटायूच्या पंखांपैकी एक कापताना वरुण आणि रावणाचा अहंकार दिसून येतो. तसेच त्यांच्या अनेक चित्रांमध्ये त्यांनी दक्षिण भारतातील महिलांवर हिंदू देवींचे मॉडेल केले आहे. द पेंटर अ लाईफ ऑफ रवी वर्मा यांच्या लेखिका म्हणतात की त्यांच्या प्रवासादरम्यान जे काही त्यांनी पाहिले त्यामधून त्यांनी संमिश्र प्रतिमा तयार केले, जसे की त्वचेचा रंग हा उत्तर भारतातील होता, साडी ज्या प्रकारे नेसली होती ती महाराष्ट्रीयन पद्धतीची होती, तर दागिने हे सहसा दक्षिण भारतातील होते. 1894 मध्ये जेव्हा त्यांची चित्रे बडोद्यावरून मुंबईपर्यंत प्रवास करत होती तेव्हा ते पाहण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यांच्या चित्रांना मिळणाऱ्या सार्वजनिक प्रतिसादामुळे राजा रवी वर्मा यांनी सार्वजनिक वापरासाठी प्रतिमा तयार करण्यासाठी मुद्रणालयाची स्थापना करण्यास प्रोत्साहित केले. त्यांच्या काळात लिथोग्राफिक छपाई अनेक युरोपियन देशांमध्ये आणि युनायटेड स्टेट्समध्ये लोकप्रिय होत होती. या नवीन कल्पनेने उत्सुक होऊन राजा रवी वर्मा यांनी सचित्र चित्रांचे परवडणारे लिथोग्राफ पुनरुत्पादित करण्यासाठी जर्मनीतून मुद्रणालय आयात केले. तेव्हा ती प्रेस संपूर्ण भारतात ही सर्वात मोठी आणि प्रगत होती. ही लिथोग्राफिक प्रेस 1894 मध्ये मुंबईमधून सुरू करण्यात आली होती, कारण काळजीपूर्वक निवडलेल्या ठिकाणी यंत्रसामग्री जर्मनीमधून आयात करायची आणि प्रिंट्सचे वितरण करणे सोयीचे व्हावे या उद्देशाने ती मुंबईत सुरू केली होती. पण नंतरच ती लोणावळ्याच्या ठिकाणी हलविण्यात आली. त्यामुळे भारतीय कलेवर निर्णायक परिणाम झालेला दिसून आला. थोर चित्रकाराच्या निधनानंतर प्रेसचे व्यवस्थापन हे त्यांच्या भावाकडे सोपविण्यात आले, परंतु दुर्दैवाने ते लवकरच आर्थिक अडचणीत सापडले गेले आणि शेवटी त्यांनी ती फ्रिट्झ श्लेजर या जर्मन तंत्रज्ञ यांना ती प्रेस विकली, जे अगदी सुरुवातीपासूनच त्या प्रेसचा भाग होते. त्यांनी जाहिराती, फ्लायर्स आणि शेवटी कॅलेंडरवर राजा रवी वर्मा यांच्या पौराणिक प्रतिमांचा वापर करून नव्याने बिझनेस स्टार्ट केला आणि नशीब आजमावले. परंतु 1972 मध्ये संपूर्ण युनिट जळून खाक झाले, कारण विध्वंसक आगीने संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. त्यासोबतच राजा रवी वर्मा यांच्या काही सर्वात आकर्षक मूळ लिथोग्राफिक प्रिंट्स त्यामध्ये होत्या.
1873 मध्ये व्हिएन्ना येथे त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनासाठी पुरस्कार मिळाल्यानंतर राजा रवी वर्मा यांची प्रशंसा मोठ्या प्रमाणावर झाली. त्यांची चित्रे 1893 मध्ये शिकागो येथे भरलेल्या जागतिक कोलंबियन प्रदर्शनासाठी पाठविण्यात आली. तिथे त्यांना 3 सुवर्ण पदके देण्यात आली. त्यांच्या स्मरणार्थ केरळमधील मावेलिकारा येथे ललित कलांना समर्पित महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. भारतभर त्यांच्या नावाने अनेक संस्था उभारण्यात आल्या आहेत. 1904 मध्ये व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी ब्रिटिश राजा सम्राट यांच्या वतीने राजा रवी वर्मा यांना केसर-ए-हिंद सुवर्ण पदक देण्यात आले. भारतीय कलेतील त्यांच्या योगदानाबद्दल केरळ सरकारने राजा रवी वर्मा पुरस्कारम नावाचा पुरस्कार सुरू केला, जो कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकांना दरवर्षी प्रदान करण्यात येतो. राजा रवी वर्मा यांच्या 65व्या पुण्यतिथीनिमित्त इंडियन पोस्टने राजा रवी वर्मा यांचे आणि त्यांच्या प्रसिद्ध चित्रकला दमयंती आणि हंस दर्शवणारे पोस्टल स्टॅम्प जारी केले. राजा रवी वर्मा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त गुगल आर्ट्स अँड कल्चरने त्यांच्या 300हून अधिक कलाकृती सर्वांना पाहण्यासाठी ऑनलाईन प्रसिद्ध केल्या होत्या. मालमत्तेची विक्री केल्यानंतर राजा रवी वर्मा यांनी फाळके, त्यांचा आवडता कर्मचारी, यांना विक्रीच्या प्रक्रियेत मोठा वाटा देण्याचा निर्णय घेतला. फाळके यांचे चित्रपट निर्मितीचे स्वप्न त्यांना चांगलेच माहिती होते. त्यामुळे राजा रवी वर्मा यांनी त्यांना आर्थिक आणि नैतिकदृष्ट्या सहकार्य केले. असे म्हणतात की राजा रवी वर्मा यांच्या भव्य हावभावामुळे फाळके यांना त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट तयार करण्यास मदत झाली. त्यामुळे फाळके हे राजा रवी वर्मा यांच्या शेवटच्या दिवसांपर्यंत सोबती होते. त्यांच्या सर्जनशील अलौकिक बुद्धिमत्तेच्या एकत्रीकरणामुळे भारताला आजपर्यंतच्या सर्वोत्तम कलाकृतीची त्यांनी भेट दिली आहे. अशा ह्या राजा रवी वर्मा यांची प्रतिमा भारतीय घराघरात आणि मनावर उमटली गेली, ज्यांच्या उल्लेखाशिवाय पाश्चात्य भारतीय कलेच्या सुरुवातीच्या टप्प्याबद्दलचे संभाषण अपूर्ण आहे. तेल रंग वापरणे आणि पोर्ट्रेट तयार करणे याशिवाय छपाई माध्यमाची लोकप्रियता, प्रतिमांचे उत्पादन आणि सार्वजनिक वापरात वाढ यामुळे भारतीय प्रतिमांचा प्रसार होण्यास मदत झाली.